तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जे MPSC ही JEE आणि CAच्या भरती जे अगोदर IBPS आणि TCS कंडक्ट करायची, ते आता MPSC कंडक्ट करते. तर ते कशाप्रकारे कंडक्ट करणार आहे आणि त्यात डिफिकल्टी लेवल किती असू शकते, त्याचा पॅटर्न कसा असू शकतो, त्याच्यात प्रीमध्ये GS असेल का, GS असेल तर त्याचा स्टडी कसा करायचा आणि बिगिनर्स जे आहेत जसं की जे आता रिसेंटली डिग्री करून आलेले आहेत किंवा आताच डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी तर ही खूप मोठी सुवर्णसंधी म्हणतो मी. आणि मी माझे जे अनुभव आहेत त्यांच्यावरनं हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करून कमीत कमी वेळेत पोस्ट कशी काढायची हे आज आपण डिस्कस करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रेमराज पाटील, इझी सिव्हिल अकॅडमीवरती तुमचं स्वागत करतो. तर फर्स्ट आपण बघू मित्रांनो की MPSCचा पॅटर्न कसा असणार आहे. तर 23 वर्ग नवीन ॲड केलेले आहेत MPSCने. ते टेक्निकल याच्यासाठी म्हणजेच इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, त्यानंतर रिसर्च, फॉरेस्ट यासाठी 23 नवीन. त्यामुळे आता JEE आणि CAच्या पोस्ट तर वाढणारच आहेत, पण त्यात मोठी ह्या वर्षी 2026ला आणि 27ला महत्त्वाची मोठी अपॉर्च्युनिटी ही स्टुडंटसाठी असणार आहे. तर जे राज्यसेवा जे आपली तांत्रिक जे आहे टेक्निकलची जी MES असते, तर ती 3 फेजमध्ये किंवा 3 टियरमध्ये एक्झाम घ्यायची, जसं की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्याचप्रकारे आता आपण असं एक जजमेंट लावू शकतो की आता जी एक्झाम होणार आहे ती 2 फेजमध्ये होऊ शकते. ती म्हणजे प्री प्लस मेन्स, ह्या 2 फेजमध्ये ती एक्झाम होऊ शकते. चान्सेस तर हेच होण्याचे आहेत. तर प्री प्लस मेन्स झालं तरी त्याचे 2 ऑप्शन्स उरतात. ते म्हणजेच की प्री ही प्युअर नॉन टेक्निकल होऊ शकते आणि मेन्स ही फुल टेक्निकल होऊ शकते. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे की प्री ही नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल दोन्ही आणि मेन्स ही फुल टेक्निकल. पण दोघात एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे की जी टेक्निकलची मेन्स ही आपली फिक्स होणार आहे. तर पण याचे दोन्ही पॅटर्नचे फायदे आणि तोटे काय असू शकतात की जर ऑप्शन फर्स्ट आपलं राहिलं तर याच्यात काय होईल की टेक्निकलसाठी आपल्याला टाईम कमी भेटेल, कारण आपल्याला नॉन टेक्निकलचा पण स्टडी करावा लागणार आहे याच्यात आणि GSवरती मेनली फोकस करावा लागेल. आणि हे जर पॅटर्न राहिलं आणि मोस्टली 80% चान्सेस याचेच आहेत, 20% चान्सेस मला वाटतं की याचे असू शकतात. तर यासाठी GSवरती खूप फोकस करावा लागणार. GS हा गेम चेंजर्स असू शकतो ह्या पॅटर्नसाठी. आणि या टॉपिकसाठी आपल्याला मोर टाईम आधीच आपल्याला प्रीच्या अगोदरच आपल्याला मेन्सला स्टडी करावं लागणार आहे. त्यानंतर जर आपला हा पॅटर्न राहिला सेकंड ऑप्शन, तर याच्यात काय असू शकतं की याच्यात आपल्याला आधीपासूनच एक टच भेटलेला असेल. मेन्सच्या अगोदरच प्रीसाठी आपल्याला एक टच भेटलेला असेल टेक्निकलचा. आणि GS ज़्यादा अवघड नसणारे थोडंफार म्हणजे 50% GS, जसं की SSC JEEच्या SSC JEEच्या पोस्टमध्ये आपल्याला बघायला भेटतं की टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल ह्या दोघांसाठी आपण स्टडी करतो प्रीला, तसंच ह्या पॅटर्नमध्ये असू शकतो. तर आता GSचा स्टडी हा कसा करायचा. जसं की आता GS हे आपल्याला अगोदर पण TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये होतं, पण त्याची डिफिकल्टी लेवल आणि याची डिफिकल्टी लेवल ही वेगवेगळी असणार आहे. हा जो सिलेबस आहे किंवा हे जे गुण आहेत हे मी ग्रुप बीच्या ज्या एक्झाम होतात STI PSI, तर त्या एक्झाम्समधून मी हा डाटा काढलेला आहे. पण त्या अकॉर्डिंग आपल्याला जे MPSCला जे GS येणार आहे ते साधारण सेमच असं येऊ शकतो. त्यात विज्ञान, गणित, तर्कशास्त्र, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि अर्थशास्त्र यासारखे विषय असू शकतात. तर यांची पातळी ही थोडी आपली जी TCS IBPS आहे त्यापेक्षा थोडी अवघड तर नक्कीच असणार आहे. कारण MPSCचे जे ग्रुप बीचे किंवा ग्रुप सीचे पेपर्स बघितले त्यानुसार त्यांना फॅक्च्युअल डाटा हा जादा विचारला जातो. जसं की आपल्याला TCS IBPS पॅटर्नला सपोज ॲक्ट विचारले जायचेत, फंडामेंटल राईट जसं की 13, 14 हे जे फंडामेंटल राईट्स आहेत हे विचारायचे. पण आत्ता काय होणार आहे MPSCमध्ये की MPSC आपल्याला थोडं कन्सेप्च्युअल किंवा फॅक्च्युअल डाटा जो असतो त्या टाईप क्वेश्चन विचारल्यानंतर जादा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला अभ्यास हा थोडा डीपमध्ये करण्याची गरज तर पडणार आहे. तर आता ह्यासाठी मी हे सजेस्ट करेन की यासाठी कुठली पण एक बॅच घेऊ शकतात तुम्ही. पण आताची जी स्थिती त्याच्यानुसार
आपण काय करतो की आपली जी टेक्निकल कुठली अकॅडमी त्यांची बॅचेस घेतो, मिक्स बॅचेस घेतो MPSCसाठी. पण मला ते योग्य वाटत नाही, कारण ते कसं आहे की डॉक्टर म्हणजे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स यांची फील्ड वेगवेगळी असते. त्याचप्रकारे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल शिकवणं हे बऱ्यापैकी वेगळं असणार आहे. तर हे GSसाठी तुम्ही एक वेगळी बॅच परचेस करावी असं मला वाटतं आहे. आणि ती बॅचचा सिलेबस हा फास्ट उरकून घेतला पाहिजे. टार्गेट ठेवलं पाहिजे की आता जसं की ॲड यायची बाकी राहिलेली, ॲड तरी पण येऊ शकते पुढच्या महिन्यात किंवा जुलै-ऑगस्टच्या आसपास ॲड आली, तर त्याच्या 2 महिन्यानंतर ही आपली प्रिलिम्स शेड्यूल होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला प्रीसाठी हे सब्जेक्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच हा नॉन टेक्निकलसाठी स्टडी केला पाहिजे. तर हे तुम्ही एखादी बॅच परचेस करून लवकरात लवकर 2 मंथमध्ये हे तुम्ही आवरून टाका. आणि त्यानंतर ते आवरल्यानंतर मल्टिपल रिव्हिजन मारा, जेणेकरून जी MPSC ही जी फॅक्च्युअल डाटावरती किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन बनवण्यावरती जादा भर देणार आहे. आणि हा जो नवीन पॅटर्न आहे, ह्या अकॉर्डिंग प्री प्लस मेन्समध्ये प्री ही जादा गेम चेंजर ठरणार आहे मेन्सपेक्षा. जसं की आता आपण बघतो आहे राज्यसेवेला जसं 2024ला झालं होतं की आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे तो 100 लागला होता. आणि त्यात जे कॅन्डिडेट मेन्सला अपेअर झाले ते नॉन टेक्निकलचा स्टडी करणारे कॅन्डिडेट होते. आणि त्यामुळे मेन्सचा जो कट ऑफ होता तो काय झाला, कमी झाला. तर ते बघता आपण असं म्हणू शकतो की हे जे येणारी एक्झाम आहे आपली ग्रुप बीची किंवा ग्रुप सीची, त्यात प्रिलिम्स ही खूप मोठा फॅक्टर ठरते. तर त्यासाठी तुम्ही हा जो सिलेबस आहे हा लवकरात लवकर उरकून घ्या. एकतर नॉन टेक्निकलची एखादी बॅच घेऊन टाका किंवा सेल्फ स्टडीने हा सिलेबस होऊ शकतो. पण PYQ किंवा मल्टिपल रिव्हिजन हे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त लावणार तेवढंच हे तुम्हाला ते तुमच्या स्कोअरमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे. तर मला असं वाटतं की हे GAचा स्टडी तुम्ही ह्या प्रकारे करू शकताय. अजून तुम्ही ह्या प्रकारे तुमचं शेड्यूल बनवू शकता की सपोज सायन्स. आता एखादं तर कसं असतं की त्याला सायन्स आवडत नाही आणि मोस्ट ऑफली इंजिनियर्सला सायन्स आवडत नाही. तर आपण हे सायन्सला फक्त जस्ट ॲव्हरेज मार्क काढून सोडून द्यायचे. जर सपोज याचे 20 क्वेश्चन येत असतील तर याच्यातले मिनिमम 8 to 10 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे तुम्ही सेल्फ स्टडी नाही करू शकतात. आणि जर एखादी बॅच असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही हा स्कोर करू शकता. मेन सब्जेक्ट जे आहेत ते स्कोरिंग जे आपल्याला मार्क्स देऊ शकतात ते म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री. पण हिस्ट्री पण हा असा सब्जेक्ट आहे की जो खूप वास्ट आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट पण म्हणजे कमीत कमी कंटेंटमधून आपण जादा मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जसं की प्राचीन आणि मध्ययुगीन यातून जादा क्वेश्चन येत नाही. तर आपण हे कमी म्हणजे जेवढं महत्त्वाचं आहे याच्यामधनं तेवढं थोडंफार वाचायचं. आणि आधुनिक यामधनं तर आपलं इम्पॉर्टंट आधुनिककडे थोडं जादा दिलं पाहिजे. प्राचीन मध्ययुगीन जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेवढेच वाचले पाहिजेत. त्याच्यामधनं मग हिस्ट्री आपली तेवढी कवर होऊन जाईल, कारण हिस्ट्री असा खूप मोठा व्हास्ट सब्जेक्ट आहे. त्यामुळे याला कमीत कमी दिवसात संपवलं पाहिजे आपण. त्यानंतर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट बेस्ट सब्जेक्ट आहे स्कोरिंग करण्यासाठी. जसं की आपल्याला इकॉनॉमिक्स हा किचकट सब्जेक्ट वाटतो, पण याचे एकदा जे कन्सेप्ट समजले तर आपण यात खूप सारा स्कोर करू शकतो. याच्यात जे आपले क्वेश्चन बनतात MPSCचे ते बऱ्यापैकी आपल्याला एक्झाममध्ये जरी गेलो तरी टॅकल होऊ शकतात असे क्वेश्चन असतात. ते आपण डाटावरनंच लगेच टॅकल करू शकतो इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन. तर इकॉनॉमिक्स हा असा सब्जेक्ट आहे की मिनिमम कंटेंटमध्ये मॅक्सिमम मार्क्स देऊन जाणारा सब्जेक्ट आहे. त्यानंतर आपला येतो तो म्हणजे मॅथ्स हाच सब्जेक्ट जो आहे तो इंजिनियर्ससाठी तर एक ब्रह्मास्त्र आहे. यात काही म्हणजे हे नाही. तर त्यात आपण जादा स्कोअर करण्याचा प्रयत्न करायचा. मराठी आणि इंग्लिश हे कदाचित राहू शकतं असं मला म्हणजे शुअर नाही वाटत आहे, पण याचे चान्सेस खूप कमी आहेत. हे जे राहण्याचे चान्सेस आहे हे खूप कमी आहेत. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला हे सब्जेक्ट लवकरात लवकर संपवा. पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स. त्यानंतर जॉग्राफी एक राहिला. जॉग्राफी हा सब्जेक्टमध्ये फॅक्च्युअल डाटा खूप आहे. कन्सेप्टपेक्षा फॅक्च्युअल डाटा याच्यात खूप आहे. तर या विषयाची रिव्हिजन ही मल्टिपल करावी लागणार आहे आपल्याला मित्रांनो. तर एवढंच सांगणार आहे की लवकरात लवकर तुम्ही हा अभ्यास स्टडी करा. काही जर डाऊट आले तर तुम्ही मग आपल्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकतात. तर ह्या अकॉर्डिंग मी माझा MPSCचा प्रिलिम्सचा स्टडी केला होता, ज्याने मी मेन्सला क्वालिफाय झालेलो आहे आता. आणि ह्यावेळेस पण जी आपली 2024ची प्री होती त्याच्यात पण चांगला स्कोअर आलेला आहे. तर तसा तुम्ही स्टडी करू शकतात मित्रांनो.
तर धन्यवाद. आणि राहिला विषय डिप्लोमा आणि डिग्रीच्या स्टुडंटसाठी, तर डिप्लोमा ज्यांनी केलेलं आहे त्यांना डायरेक्टली आता ग्रुप बीची पोस्ट ही डायरेक्ट भेटते. जसं की डिप्लोमा ज्यांनी केलेलं आहे, सपोज आता डिप्लोमा जे करून आलेले आहेत त्यांना इलिजिबल केलेले WRD आणि WCDसाठी, तर ह्यांना ही खूप मोठी संधी आहे. यांना हार्डवर्क तर खूप करावं लागणार आहे, पण एवढं आहे की डायरेक्ट MPSCमधनं अराजपत्रित ग्रुप बीची पोस्ट जर भेटत असेल तर तेवढी मेहनत तर घ्यावीच लागते. जसं की नॉन टेक्निकलच्या पोरांना विचारा तुम्ही, ग्रुप बी आणि ग्रुप सीची पोस्ट काढणारी त्यांना किती मेहनत करावी लागते, त्यांच्या अकॉर्डिंग तुम्हाला तर खूप कमी अभ्यास वगैरे करावा लागणार आहे. त्यानंतर विषय राहिला की स्मार्ट वर्क कसं करायचं. स्मार्ट वर्क मित्रांनो ते सांगेल की मल्टिपल हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा पोर्शन जो आहे हा खूप मोठा आहे. तर याच्यात आपल्याला आधीच म्हणजे सपोज आपल्याला जर काही नॉलेजच नसेल तर कुठली तरी बॅच परचेस करून आपण पहिले तर सिलेबस कवरिंग सगळा जो सिलेबस आहे तो कवर करणं खूप महत्त्वाचं आहे. पण सगळी सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं सगळंच इम्पॉर्टंट असतं का हे नाही, तर त्याच्यामधनं काहीच पार्ट हा आपला महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच्यामधनं पण आपण मल्टिपल रिव्हिजन देऊन हा पार्ट पूर्ण कवर करू शकतो. राहिला पार्ट पार्ट जो स्किप झालेला पार्ट असेल तर तो एवढा महत्त्वाचा राहत नाही, याला एवढं वेळ देणं पण गरजेचं राहणार नाही. तर हा जो कमीत कमी पार्ट्स आहे किंवा कमीत कमी कंटेंट विथ मल्टिपल रिव्हिजन हेच आपलं एक ब्रह्मास्त्र राहणार आहे स्मार्ट स्टडी करण्याचं. आणि मेन म्हणजे शॉर्ट नोट्स हे खूप काही विद्यार्थी करत नाही, पण हे शॉर्ट नोट्स खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. जसं की एक विषय असेल जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, त्याचे 10 युनिट्स असतील, तर आपण त्या अकॉर्डिंग सपोज 1 2 3 4 5 असे पेजेस बनवले एका याच्यात आणि हे 5 पेजेस पुढच्या 5 युनिटसाठी. तर प्रत्येक युनिटचे जे महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा आहे तो आपण बारीक शब्दात का असेना पण त्या पेजच्या अर्ध्या भागात किंवा एक पेजमध्ये हा पूर्ण ते युनिट कवर करून टाकलं पाहिजे. त्यानंतर याच्यात दुसरं युनिट, असे पूर्ण 10 युनिट आपण कवर केले पाहिजे. तर म्हणजे जेणेकरून हे आपण जरी आपल्या पॉकेटमध्ये राहिलं हे कधी पण कुठं पण जाताना तरी आपण हे 10 मिनटात 10 पेजेसची रिव्हिजन करून मल्टिपल रिव्हिजन होऊ शकते. तर हा एक स्मार्ट स्टडी करण्याचा एक बेटर एक मला पर्याय वाटतो तो म्हणजे शॉर्ट्स नोट्स. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार होतो मित्रांनो. तर काही डाऊट्स राहिले तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री नोट्स आणि जे MPSCला येऊ शकतात MCQ तर ते आपण रोज टाकत राहतो, तर ते तुम्ही नक्की जॉईन करा. आणि फ्री कंटेंट आणि मेन म्हणजे जे डिफिकल्ट टॉपिक्स आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे ते आपण ॲनिमेशन जे व्हिडिओ असतात त्यांच्याद्वारे जे नवीन बिगिनर्स मुलं आहेत किंवा जे आहेत त्यांना 2-3 वर्ष झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना पण जे टॉपिक्स अवघड जात आहेत ते आपण काय करतो इझी वेने समजत असतो. त्यासाठी आपल्या जे चॅनलचं नाव आहे ते इझी सिव्हिल अकॅडमी असे. तर नक्की फॉलो करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आणि लाईक करा. थँक्यू.